नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कापूस पिकाची वाढ जर खुंटली असेल, आपल्या कापूस पिकाची वाढ जर त्या ठिकाणी जोमदार व्हावी असं आपल्याला वाटत असेल, किंवा मग त्या ठिकाणी आपला कापूस पीक हा पिवळा पडलेला आहे, आपला कापूस पीक पिवळा पडू नये, एकंदरीतच वाढ जोमदार व्हावी, जास्तीत जास्त फुटवे त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकाला निघालेले आपल्याला दिसावे, यासाठी शेतकरी बांधवांनो कोणत्या प्रकारची फवारणी आपण करायला हवी जेणेकरून जोमदार वाढ आपल्या कापूस पिकाची होईल, त्यानंतर जास्तीत जास्त फुटवे आपल्याला काही दिवसामध्ये निघालेले पाहायला मिळतील आणि शेतकरी बांधवांनो जो काही कापूस पीक आपला पिवळा पडलेला आहे तर तो पिवळा सुद्धा त्या ठिकाणी पडणार नाही। तर यासाठी शेतकरी बांधवांनो कोणत्या प्रकारची फवारणी आपल्याला करायची आहे, कोणतं कॉम्बिनेशन बेस्ट असणार आहे, तर हे समजून घेण्यासाठी शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला कुठेही स्किप नका करू। आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा। शेतकरी बांधवांनो, आम्ही वारंवार तुम्हाला सांगतो की सबस्क्राईब करा, परंतु कुठे 40-50 हजार जर व्ह्यूज जर एखाद्या व्हिडिओला जर मिळाले तर अवघे 200-250 सबस्क्राईब त्या ठिकाणी होतात। याचा अर्थ की शेतकरी बांधव त्या ठिकाणी सबस्क्राईब मात्र चॅनलला करत नाही। शेतकरी बांधव जेव्हाच्या आकांताने आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला माहिती देण्यासाठी तत्पर असतो, परंतु आमचं मागणं फक्त एकच असतं की सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, फक्त एवढंच मागणं आमचं असतं, बाकी काही नाही। शेतकरी बांधवांनो, आता आपण मुख्य मुद्द्यांवरती येणार आहोत की आपला कापूस पीक त्या ठिकाणी पिवळा पडलाय, वाढ आपल्या कापूस पिकाची खुंटलेली आहे, तर यासाठी कोणत्या प्रकारची फवारणी आपल्याला करायची आहे, फवारणी कोणती करायची आहे या अगोदर नेमकं आपला कापूस पिकाची वाढ का खुंटली आहे किंवा मग कापूस पिवळा का पडला आहे, तर याचे मुख्य कारण काय आहे तर ते अगदी थोडक्यामध्ये आपण समजून घेऊ। शेतकरी बांधवांनो, झालं असं की जवळपास मागच्या काही 15 दिवसामध्ये आपल्याकडे पाऊस नाहीये, पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे आणि या कमी पावसामध्ये काय झालं की शेतकरी बांधवांनी जरी त्या ठिकाणी खत आपल्या कापूस पिकाला टाकले, खत देऊन झालं, परंतु पाऊस कमी असल्यामुळे त्या ठिकाणी आपलं जे काही कापसाचं झाड आहे तर हे पीक त्या ठिकाणी जे काही खत जमिनीमध्ये टाकले तर ते हे अपटेक करत नाही। याचा अर्थ की खत जसं तसं त्या ठिकाणी जमिनीमध्ये पडून आहे, परंतु ऊर्जा मात्र आता आपल्या कापूस पिकाला लागते, त्याला अन्न त्या ठिकाणी लागतं। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कापसाचं पिवळं पडणं असेल किंवा वाढ खुंटणं असेल, वाढ न होणं असेल, तर हे परिणाम आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये दिसत आहे। तर यासाठी शेतकरी बांधवांनो आपल्या कापूस पिकाची जोमदार वाढ त्या ठिकाणी व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर शेतकरी बांधवांनो आपल्याला या फवारणीमध्ये एक विद्राव्य खत त्या ठिकाणी घेणं अत्यंत गरजेचं आहे। शेतकरी बांधवांनो, यामध्ये आपण कोणत्या प्रकारचं विद्राव्य खत घेऊ शकतो की जेणेकरून आपल्या कापूस पिकाची वाढ त्या ठिकाणी जोमदार होईल, आपला जो काही कापूस पीक त्या ठिकाणी पिवळा पडलाय तर तो पिवळा सुद्धा पडणार नाही आणि जास्तीत जास्त फुटवे सुद्धा आपल्याला काही येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी फुटलेले पाहायला मिळतील। तर शेतकरी बांधवांनो, यासाठी आपल्याला 1261 या विद्राव्य खताचा वापर आपल्या फवारणीमध्ये करायचा आहे। आता या विद्राव्य खतामुळे काय होणार आहे शेतकरी बांधवांनो की त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जरी कमी असेल, परंतु या विद्राव्य खताची फवारणी केल्यानंतर विद्राव्य खत काय करणार आहे की त्या ठिकाणी थेट पानावरती पडल्यामुळे, झाडावरती पडल्यामुळे हे पानं त्या ठिकाणी काय करेल की त्या ठिकाणी शोषून घेईल या विद्राव्य खताला, परिणामी जे काही खाली जमिनीमध्ये पडलेलं जे काही खत आहे हे जरी पडून आहे, ज्यावेळेस पाऊस येईल त्यावेळेस मात्र त्याचं कार्य ते चालू करणार आहे, परंतु विद्राव्य खतामुळे लवकरात लवकर जे काही 1261 हे विद्राव्य खत आहे तर ते अपटेक करेल, म्हणजे नायट्रोजनमुळे त्या ठिकाणी आपल्या पिकाची जोमदार वाढ होईल, कापूस हिरवा होईल आणि जो काही स्फुरद आहे या स्फुरदमुळे काय होणार आहे की आपल्या मुळांची संख्या वाढणार आहे आणि मुळांची जर संख्या त्या ठिकाणी वाढली तर निश्चितपणे आपलं झाड हे रोगप्रतिकारक शक्तीने त्या ठिकाणी मजबूत होणार आहे। याचा अर्थ शेतकरी बांधवांनो आपल्याला फवारणीमध्ये 1261 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे। 20 लिटरसाठी शेतकरी बांधवांनो जवळपास 100 ग्रॅमचा आपल्याला वापर करायचा आहे। शेतकरी बांधवांनो, सोबतच आपल्याला या ठिकाणी समुद्री शेवाळ घ्यायचा आहे, म्हणजे जो काही कापूस त्या ठिकाणी पिवळा पडलाय यामध्ये प्रामुख्याने शेतकरी बांधवांनो एकतर सागरिका तुम्ही वापरू शकता किंवा मग शेतकरी बांधवांनो तुम्ही त्या ठिकाणी बायोटायक्स याचा सुद्धा वापर करू शकता, दोन्हीही पैकी कोणतंही एकच तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही सागरिका वापरलं तरीही 20 लिटरसाठी 40 ते 50 मिली वापरू शकतो आपण, किंवा मग तुम्ही बायोटायक्स जरी वापरलं तरी मात्र तुम्ही त्या ठिकाणी 40 ते 50 मिलीच वापरू शकतो। सोबतच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की फवारणी आपण करूनच घेतोय, परंतु सोबतच जे काही मावा आहे, तुडतुडा आहे यांचा सुद्धा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकावरती आहे, तर शेतकरी बांधवांनो याच्या नियंत्रणासाठी तुम्ही UPL जे काही उलाल आहे म्हणजे फ्लोनिकामाइड ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो घटक, तर याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता। 20 लिटरच्या पंपासाठी शेतकरी बांधवांनो तुम्ही त्या ठिकाणी 8 ग्रॅम घेऊन
त्याची फवारणी 1261 आणि एकतर सागरिका किंवा मग बायोटॅक्स यापैकी एक आणि सोबतच तुम्ही ओलाला असे 3 प्रकारचे औषधं घेऊन तुम्हाला तुमच्या कापूस पिकामध्ये फवारणी करून घ्यायची आहे, जेणेकरून यामुळे काय होणार आहे की 1261 मुळे शेतकरी बांधवांनो थांबलेली वाढ त्या ठिकाणी जोमदार होणार आहे कापसाची. त्यानंतर जे काही समुद्री शेवाळ आहे यामुळे जो काही कापूस पिवळा पडला असेल तर तो पिवळा सुद्धा पडणार नाही, हिरवागस त्या ठिकाणी होणार आहे. आणि सोबतच शेतकरी बांधवांनो जे काही तुम्ही उलालाचा त्या ठिकाणी वापर करणार आहे तर या उलालामुळे तुमच्या कापूस पिकावरती असणारा मावा असेल, तुडतुडा असेल तर तो सुद्धा संपुष्टात येणार आहे, नियंत्रणामध्ये येणार आहे. एकंदरीत तुमच्या कापूस पिकाची वाढ चांगली होईल, जास्तीत जास्त फुटवे त्या ठिकाणी निघेल आणि एकंदरीतच भविष्यामध्ये तुम्हाला उत्पादन जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं पाहायला मिळेल. शेतकरी बांधवांनो माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.